नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जून 2026 करता या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सभेचं लेखन आज आपण करणार आहोत. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे, त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तारीख टाकायची आहे. दिनांक मी 16 जून 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्ष जे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, शाळा सुरक्षा व सुविधा विकासासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करणे. फार महत्त्वाचा असा हा विद्यार्थी सुरक्षा समितीमधला विषय आहे. 2 नंबरचा सभेमध्ये शाळा सुरक्षा व भौतिक सुविधा विकासासाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखड्यात समावेश करण्यात आला. यामध्ये CCTV कॅमेरे, अग्निसुरक्षा साधने व प्रथमोपचार पेटीची नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. शाळेच्या इमारतीची तसेच वर्गखोल्यांची व परिसराची नियमित पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी व स्वच्छ शौचालय सुविधा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. खेळाचे मैदान, कंपाऊंड भिंत व इतर भौतिक सुविधांची आवश्यक दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित येण्या जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचे ठरले. सुरक्षा विषयक तक्रारी व सूचनांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी व संसाधनांचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच समिती सदस्यांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. सर्व सदस्यांनी आराखड्यास एकमताने मान्यता दिली. अशा प्रकारे शाळा सुरक्षा व सुविधा विकासासाठीचा वार्षिक कृती आराखडा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, शाळा परिसर सुरक्षित व संरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. सभेमध्ये शाळा परिसर सुरक्षित व संरक्षित ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेच्या प्रवेशद्वारावर नियमित देखरेख ठेवण्याचे ठरवण्यात आले. बाहेरील अनधिकृत व्यक्तींना शाळा परिसरात प्रवेश देऊ नये याबाबत सूचना देण्यात आल्या. शाळेतील CCTV कॅमेरे नियमित कार्यरत ठेवून त्यांची वेळोवेळी तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. शाळेची संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व इतर सुरक्षा साधनांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरले. अग्निसुरक्षा साधने व प्रथमोपचार पेटी अद्ययावत ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. शाळा परिसरातील धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याच्या वेळी विशेष लक्ष ठेवण्याचे ठरवण्यात आले. सुरक्षा विषयक तक्रारी व सूचना यांची त्वरित दखल घेण्याचे निश्चित करण्यात आले. पालक, शिक्षक व समिती सदस्य यांच्या सहकार्याने सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ, सुरक्षित व
संरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे मान्य केले. अशा प्रकारे शाळा परिसर सुरक्षित व संरक्षित ठेवण्याबाबतचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 4, वर्गखोल्यांची सुरक्षितता तपासणी. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 4 नंबरचा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व वर्गखोल्यांची नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले. वर्गखोल्यांमधील दरवाजे, खिडक्या, वीज जोडणी व फर्निचर यांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. धोकादायक किंवा खराब झालेल्या वस्तूंची तत्काळ दुरुस्ती करण्याचे ठरवण्यात आले. वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश व हवा याची खात्री करण्याचे निश्चित करण्यात आले. सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांना सूचना देण्याचे ठरले. आवश्यकतेनुसार संबंधित तज्ज्ञाकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. तसेच तपासणी अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. अशा प्रकारे वर्गखोल्यांची सुरक्षितता तपासणी करून घेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 5 नंबरचा, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सभेने नमूद केले. शाळा स्तरावर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसंच प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. अग्निसुरक्षा, रस्ते सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेतील सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे ठरले. सायबर सुरक्षा व सोशल मीडियाचा सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. बालक संरक्षण म्हणजेच पोक्सो कायदा जो आहे व विद्यार्थ्यांच्या हक्काबाबत माहिती देण्याचे ठरवण्यात आले. स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरक्षा विषयक उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन करून त्यांचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव व जबाबदारी निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे जून 2026 करता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या सभेचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.